सर्वप्रथम बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आपल्या सर्व प्रिंट मीडिया आणि मीडियाच्या प्रतिनिधींचं मनापासून मी स्वागत करतो। आज आपणाला या ठिकाणी आम्ही विनंती केली होती या म्हणून त्याचं कारण असं आहे की बिद्रीला परवा दिवशीच रात्रीची पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्कांना अचानक भेट दिली। रात्रभर तपासणी केली आणि मला आनंद आणि अभिमान आहे की त्या तपासणीमध्ये फारसं काही आक्षेपार्ह त्याला सापडलं नाही। किरकोळ काही त्रुटी उणिवा किरकोळ स्वरूपाच्या, पण हे का घडलं याच्या पाठीमागं थोडा इतिहास तुम्हाला सांगावा या उद्देशाने मी तुम्हाला बोलवले। खरं म्हणजे आम्ही युतीच्या उमेदवारांचा प्रचार केला। दुर्दैवानं जनतेनं ते ऐकलं नाही। जनतेच्या मनात निराळं होतं आणि लोकांनी या मतदारसंघामध्ये 65,000चं लीड हे छत्रपती शाहू महाराजांना दिलं। नंबर 1, नंबर 2 या जिल्ह्यातून शक्ती मार्गाचा जो रस्ता होणार आहे त्याला तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध करायची भूमिका घेतली। प्रचंड मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आणि त्या मोर्चामध्ये मी शेतकऱ्यांच्या बाजूने प्रखर अशी टीका केली। आमच्या आमदारांनी त्या मार्गिकेचं गारगुटीमध्ये भव्य दिव्य असं एक पोस्टर करून स्वागत केलं होतं। टीका झाल्यावर ते काढून टाकलं। त्यावरही मी माझी परखड मतं त्या मोर्चामध्ये व्यक्त केलेली होती। सरकारवर सुद्धा थोडी टीका माझ्याकडून झाली गेली। त्याच्यानंतर अवघ्या 2 दिवसानं नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज साहेब हे गारगुटीला आले होते। माझी सूनबाई ही मुदाळच्या सरपंच आहेत। अर्थात त्यांनी स्वागत केलं। आमच्या गावातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। त्या स्वागत समारंभाला लोकशाहीचा एक चांगला पायंडा म्हणून निर्वाचित झालेल्या खासदारांचं स्वागत केलं। हा काय माझा गुन्हा नाही किंवा शक्ती मार्गाला शेतकऱ्यांच्या बाजूने मी भूमिका घेतली हा माझा काही गुन्हा नाही किंवा आमच्या तालुक्यामध्ये असाच एक प्रकल्प पाटगाव धरणातलं पाणी खाली न्यायचं, अदानीला द्यायचं आणि ते पाणी पुन्हा वर उचलायचं असा काहीतरी विचित्र प्रकल्प इथं या तालुक्यावर लादणार होते। त्याला त्याही ठिकाणी आम्ही विरोध केला आणि या सगळ्या विरोधाच्या भूमिकेनं जे आत्ताचे सध्याचे आमचे जे आमदार आहेत, खरं म्हणजे त्यांनी पहिली निवडणूक दुसरी निवडणूक लढवली। एक नोट एक होट गरिबांचा कल्याण करता म्हणून लढवली। 2 निवडणुकीत ते यशस्वी झाले खरं आहे, पण ते आमदार झाल्यानंतर सातत्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीनं अडथळा आणता येतील तीच भूमिका त्यांनी सातत्यानं घेतली। आमच्या को जनरेशनच्या प्रकल्पाला विरोध केला। को जनरेशनला आम्हाला देशातलं सर्वप्रथम बिद्री कारखान्याला सर्वोच्च पारितोषिक मिळालं, त्यावर शंका व्यक्त केल्या। VSIकडनं आम्हाला पारितोषिकं मिळाली, त्यावर शंका व्यक्त केल्या। आमचा एक्सपान्शनचा प्रस्ताव होता,
2 वर्ष मंत्रालयात तो अडवून ठेवला. आम्ही नवीन एक अतिशय क्रांतिकारक असा प्रकल्प हातामध्ये घेतला. नवीन डिस्टिलरी आणि इथेनॉलचा प्रकल्प उभा करायचा निकाल आपण घेतला. त्यामध्ये लागणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या सगळ्या परमिशन्स आम्हाला मिळाल्या. केंद्र सरकारनं सबमेन्शनवरती 68 कोटी रुपयाचा निधी आम्हाला उपलब्ध करून दिला, मंजूर करून दिला. आणि त्याचं इरादापत्रच आमच्या आमदारांनी तटवलं. जवळजवळ 11 महिने. आता खरं म्हणजे के.पी. पाटलाला काय अडवायचे ते अडवल्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण ही सार्वजनिक संस्था आहे. 65,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीची ही संस्था आहे. आणि आम्ही ज्या ज्या वेळेला प्रगतीच्या गोष्टी करू त्या वेळेला अडवणूक केली जात होती. 4 तालुक्याचं कार्यक्षेत्र असणाऱ्या 218 गावामध्ये याचं एरिया ऑफ ऑपरेशन आहे. मागच्या बोर्डामध्ये तमाम शेतकऱ्यांची इच्छा होती की ऊस उत्पादक 20 गुंठ्याची जी अट आहे ती 10 गुंठ करावी. आम्ही ती जनरल बॉडी समोर ठेवून मंजूर केली. आयुक्त कार्यालयानं त्याला मंजुरी दिली. त्याच्यावर तक्रारी ह्यांनी केल्या. त्याच्यानंतर सभासद आम्ही वाढवले. कुटुंबातल्या वडिलांच्या नावावर जी जमीन असेल, जास्त जमीन असेल 20 गुंठ 1 एकर, तर त्याच्या मुलाला पात्र करून आम्ही सभासद केलं. त्याबद्दल हिने तक्रार केली सुप्रीम कोर्टापर्यंत. 2-3 वर्ष हा लढा चालला. आमची मुदत संपली. प्रशासक आले. काय त्यांना मिळालं माहीत नाही. प्रशासकच्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर प्रशासकनं स्वच्छ काकडे म्हणून होते, त्यांनी सांगितलं की बिद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार अतिशय चोख आणि उत्तम आहे. कशासाठी हे करता सार्वजनिक जीवनामध्ये, असा आमचा सवाल आहे. आणि आतासुद्धा त्यांची हीच भूमिका चाललेली आहे की 65,000 मताधिक्य छत्रपतींना मिळालं. त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे. आणि म्हणून बिद्री सहकारी साखर कारखान्यांना बदनाम करण्यासाठी जे पर्याय उपलब्ध होतील ते पर्याय उपलब्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. आमच्या ऑडिटबद्दलच्या शंका घेतल्या गेल्या. आता राज्यामध्ये ज्या पद्धतीचं ऑडिट सहकारी साखर कारखान्यामध्ये होतं आहे तीच सिस्टीम बिद्रीमध्ये आहे. नवीन आम्ही काही केले नाही. पण आकारण काहीतरी 20 कोटी खाल्लं, 19 कोटी खाल्लं असं 100 वेळेला लोकांच्यामध्ये जाऊन सांगणं आणि आमच्या कारखान्याची बदनामी करणं हे काम त्यांचं चालू आहे. नवीनच शोध लागला. आमचा कारखाना 50 वर्ष झाली असतील. नवीनच शोध लावला की बिद्रीचा काटाच खोटा. आणि मग शेतकरी मित्र काटा काढला, त्याची जाहिरात केली. त्यांच्या दुर्दैवानं त्यांनी चेक केलेला त्यांच्या ग्रुपचा एक वाहन इथं चेक केलं ते करेक्ट आहे, मग आवाजच बंद झाला. अशा अनेक प्रकारच्या बिद्रीला बदनाम करणाऱ्या गोष्टी करायचा प्रयत्न चालू आहे. आता खरं म्हणजे आम्ही हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, पूर्णत्वाला गेलेला आहे. त्याची ट्रायल आम्ही घेतली. आता 1 महिनाभर ट्रायल घेतली. उत्तम आमचे ट्रायल झालेले आहे. उत्तम आसावनी प्रकल्प उभा राहिलेला आहे. त्याचे रिझल्ट चांगले आहेत. तपासणी रात्रीची येऊन केली ह्याचं दुःख आम्हाला वाटतं आहे. तपासणी जरूर करा, 10 वेळा करा. आम्ही कुठं नाही म्हणतो आहे. आमचंसुद्धा ऑडिट करा म्हणून मी आव्हान दिलं होतं. आम्ही मागणी केली होती मंत्र्याकडे, तुम्ही स्पेशल ऑडिटरकडनं क्लास 1 दर्जाच्या स्पेशल ऑडिटरकडनं ऑडिट करून घ्या. ते प्रलंबित आहे. आता इथं हे केलं, त्यात किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी आहेत, किरकोळ स्वरूपाच्या, आक्षेपार्ह काहीही नाही. हे मी मुद्दाम आपणाला सांगतो की आमचा चांगला प्रकल्प आहे, उत्तम आहे. बँकांचं कर्ज काढलं आहे. दुर्दैवानं आमदारांनी हा खोडा घातल्यामुळं 1 वर्ष प्रकल्प पुढे गेला. 1 वर्षाचं व्याज मात्र साखर कारखान्यावर बसलं. सर्वात हायेस्ट दर देणारा कारखाना
हा बिद्री कारखाना आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रगतीकडे आम्ही निघालो आहे. सर्वात जास्त बोनस देणारा कारखाना, 28% बोनस गेले अनेक वर्षे सातत्यानं आम्ही दिला. गेल्या वर्षी तरी 30% आपण दिला. आता 3200 रुपये FRP आम्ही देऊन झालो आहे. आता 50 रुपये द्यावी अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. 50 आणि 100 काहीतरी आहे मागणीचं. आता आम्ही 100 रुपयाचा भरणा घालणार आहे आणि उर्वरित 100 रुपये आणि दिवाळीपर्यंत घालणार आहे. म्हणजे अतिशय काटकसरीनं उत्तम तऱ्हेनं आमच्या सगळ्या सहकारी संचालकांच्या समन्वयातून, अधिकाऱ्यांच्या कष्टातून, कर्मचाऱ्यांच्या कष्टातून आणि सभासदांच्या योगदानातून हा कारखाना केला आहे, चालवला आहे. पूर्वी आमचं 4-4.5-5 लाखाच्या आत प्रोडक्शन होत होतं, उत्पादन होत होतं क्रशिंग. आता गेल्या वर्षी आम्ही 9.5 लाख टनाचं क्रशिंग केलं आहे. हा कारखाना प्रगतीपथावर गेला आहे. आता त्याबद्दलसुद्धा अनेक त्या निवडणुकीनं आमच्यावर नाहक आरोप केले, पण बिद्रीचा सभासद हा विचार करणारा सभासद आहे. 4 तालुक्यातले 65,000 सभासदांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आणि तेच आता उद्याच्या निवडणुकीतसुद्धा होणार आहे आमदारकीच्या. आणि म्हणून तमाम लोकांच्या, आमच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या समन्वयातून, त्यांच्या मदतीतून आणि आम्हाला मदत करणाऱ्या समविचारी सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं याही निवडणुकीत ही निवडणूक मी लढवणारच आहे. आता मला ही लढवावीच लागेल. ही संकटं सगळी दूर करायची असतील तर दुसरा पर्याय नाही, कारण केवळ बघत बसून चालत नाही. आणि म्हणून त्यांनासुद्धा चुकीच्या पद्धतीनं त्यांची वाटचाल चालली ती आपल्याला रोखावी लागेल. यासाठी तुम्हा सर्वांना आम्ही बोलवलं आहे. आमची भूमिका तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत जावावी अशी अतिशय माफक आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. नाही, बरोबरच आहे ना. शेवटी हा कारखाना काय माझ्या मालकीचा नाही, वैयक्तिक 65,000 सभासदांचा आणि हजारो शेतकऱ्यांच्या योगदानातून, कर्मचाऱ्यांच्या कष्टातून, घामातून निर्मिती झालेला हा कारखाना आहे प्रगतीपथावर. त्याच्यासाठी काय हे करता अडथळे? जरूर तुमचा राजकीय दुश्मन KP पाटील असेल तर त्यांच्याबद्दल काय करायचं ते करा, त्यांना थोपवा, त्यांना अडथळे आणा. तोही प्रयत्न करून बघितला कारखान्याच्या निवडणुकीत, हवा तयार केली, अनेक जण एकत्र आले. आता काय खरं नाही असं वाटलं, अनेक नवे घटक आमच्यातले घेतले, पण काय उपयोग झाला नाही. लोक ओळखतात. आता एका बाजूला मुश्रीफ साहेबांनी तुमचं समर्थक त्या 19 कारवाईचा निषेध केलेला आहे, आता दुसऱ्या बाजूला ते असे म्हणतात की KP साहेबांनी ही गडबड जी आहे ती करायला नको होती, महाविकास आघाडीच्या बाजूने जाण्याची, किंवा माझं ऐकलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असा त्यांचा समज आहे. खरं मी त्यांचं ऐकूनच, अजितदादांचं ऐकूनच मी युतीचा प्रचार केला. आता लोकांनी ऐकलं नाही त्याला मी काय करू? मी प्रामाणिकपणे मंडलिकांच्यासाठी प्रयत्न केले, फिरलो, सभा घेतल्या, मेळावे घेतले, तर लोक ऐकले नाही त्याला मी काय करू? पण ज्या पद्धतीचं मताधिक्य शाहू महाराजांना या मतदारसंघातून मिळालं ते पाहता तुम्ही असेल किंवा आंबेडकरांनी काम केले की नाही अशी पहिल्यांदा शंका उपस्थित केली जात होती. त्यानंतर तुमचं शक्तीपीठ महामार्गाच्या त्या सगळ्या मोर्चामध्ये अगदी सरकारवर परखडपणे भाष्य करणं, त्यानंतर शाहू महाराजांचं स्वागत करणं, हे कुठंतरी महायुतीला त्रास देणार किंवा महायुतीच्या डोळ्यात दिसणार हे असं वाटलं नाही. योगायोग नव्हे तर झालंय ना. आम्हालाही माहीत नव्हतं की इतके लोक आघाडीच्या बाजूनं मतदान करतील. आम्हालाही त्याचा अंदाज नव्हता. ठीक आहे, नाराजी होती, पण आम्हालाही त्याचा अंदाज आला नाही. अंडर करंट होता खरं बोलायचं झालं तर. आणि तो फक्त राधानगरी भुदरगडमध्ये नव्हता. आपण बघा सगळीकडे. साहेबसुद्धा बोलले, साहेबांच्यासुद्धा मतदारसंघातली अवस्था बघा. टीका करत नाही मी, सगळ्यांचंच झालं आहे. त्याला आता काय करूया? नाही, दिशा अजून आम्ही बदललेली नाही. आता आमच्या लोकांची दिशा बदलली आहे, मतदारांची दिशा बदलली आहे. आता लोक काय सांगतील, कार्यकर्ते काय सांगतील, ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण गेले 40 वर्षे करत आलो या विभागामध्ये,
लोक सांगतील ते ऐकणार, लोक सांगतील ते करणार. महायुतीवरतीच दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे म्हणायचं काय हा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला तिकीट जे आहे ते आगामी काळामध्ये मिळावे यासाठी तुम्ही देखील दबाव सगळ्यांवर टाकता असं वाटतं. नाही, मी कुणावर कधी दबाव टाकत नाही. मी लई साधा सरळ माणूस आहे, सोपा माणूस. आपल्या सगळ्या कृतीतून म्हणजे जसं स्वागत शाहू महाराजांचं केलं किंवा आता शाहू महाराज हे छत्रपतीच मुळातले, कुणी काही जरी म्हटलं तरी ते छत्रपती आहे. आता छत्रपती खासदार झाले आणि माझ्या गावात पहिल्यांदा यायला लागल्यानंतर आणि गावकऱ्यांनी त्यांना भरभरून मतं दिलेली होती. आता आमच्या सूनबाई सरपंच आहेत, प्रोटोकॉल म्हणून किंवा एक राजकीय हे म्हणून आपण त्यांचं स्वागत केलं. आता स्वागत करणं म्हणजे रस्त्यावर उभा राहून स्वागत केलं, तिथं काय सभा संमेलन नव्हतं. पुन्हा एकदा स्पष्ट करा, ही कारखान्यावरची कारवाई राजकीय हेतून झालेली आहे का आणि याच्या पाठीमागे प्रकाश आंबेडकरच आहेत का? 100% राजकीय हेतून केलेले आहेत आणि ह्यांच्या पाठीमागं तेच आहेत. त्याचा इतिहास आहे. मी काही हे अचानकपणे बोलतोय असं नाही, त्या पाठीमागं हा इतिहास आहे. पुढची वाट महायुतीसोबत असेल की महाविकास आघाडीसोबत विधानसभेची? आता अजून जनतेचा कल तुम्हीच म्हणता की जनतेचा कल दुसरा? आमच्या, मी बाहेरल्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला सांगत नाही, त्यामुळे आपण मी कागलातलं काय सांगू शकत नाही. मी म्हणतोय की माझ्या मतदारसंघातला कल आमच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा हा आघाडीकडं आहे. अर्थात आमच्या चर्चा अद्याप झालेली, त्याला वेळ आहे. आमच्या लोकांच्या बरोबर बोलूनच आपण निर्णय घेऊ. महायुती म्हणून तुम्ही महायुती म्हणून तुम्ही सगळे नेते एकत्र असाल असं वाटत होतं. आता आगामी काळात आंबेडकर आणि तुमची वाट महायुती वेगवेगळी असणार आहे का? तुम्ही याच्यावर पडदा टाकून एकत्र येणार आहे काय असणार? नाही, आम्ही आणि आंबेडकर एकत्र यायचा कधी संबंधच नाही. आता ही पार्लमेंटची निवडणूक होती, हा विषय निराळा. देशाच्या निवडणुकीत आपण होतो, पण वैयक्तिक आम्ही त्यांना मदत करणं किंवा त्याने आम्हाला मदत करणं हा विषय होऊ शकणार नाही. उगाच काहीतरी पण महायुतीमध्ये जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांनाच ती जागा जाईल अशा पद्धतीनं फॉर्म्युला करण्याची तुम्ही क्लेम करणार आहे का? बघितलं तर मग इथं पुन्हा एकदा माझा क्लेम करून काय, ते होणारच आहे म्हणता ना तुम्ही सांगता ना. आता माझा क्लेम कर. फॉर्म्युला तसा असतोय की आणि standing त्याबद्दल उमेदवार त्याबद्दल मुस्लिमांना देखील तुम्ही सांगणार असं हा मतदारसंघ कशा पद्धतीने तुमचा क्लेम असणार आहे का? नाही जागा मिळाली तर बंडखोरीसाठी तयार असणार आहे का? अहो, मी लढणार आहे. आता बंडबिंड असला शब्द काय वापरू नका. मी लढणार आहे 100% लढणार आहे. पक्ष कुठला तो अजून ठरायचा आहे. हो, जो लोक ठरवतील तो पक्ष. साहेब महाविकास आघाडीमधून त्यांनी आपली उमेदवारी परवा जाहीर करून टाकली. काही जण महाविकास आघाडीचा उमेदवार मीच असणार असं एवाय पाटलांनी असू शकते. जाहीर करून टाकली. इकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार आंबेडकरच असतील असं एक चित्र दिसतं. मग तुमची भूमिका कशी असणार आहे यामध्ये? मी निवडणूक लढणार आहे. आता पक्ष कोणतं, चिन्ह कोणतं अजून ठरलेलं नाही. आमच्या लोकांनी काय ठरवलं आहे सांगू? तुम्ही सुद्धा ऐकलं आहे, ते ऐकलं आहे असणार, तर तुम्ही मुद्दाम खुचकून विचारायला आहे. अहो ऐका तरी, आमच्या लोकांनी ठरलेलं सांगतो मी, नव्हे, अजून फायनल नव्हे. ते लोकांनी सांगितलं आहे आमच्या पक्षाचं नाव के.पी. पाटील, आमच्या पक्षाचं चिन्ह के.पी. पाटील, आमच्या पक्षाचा झेंडा के.पी. पाटील, हे लोकांनी ठरलं आहे. आता पुढं काय काय होतं बघूया. पण एका बाजूला राज्यामध्ये महायुती महाविकास आघाडीची एवढी दोघांच्या मध्ये एवढं सगळं वातावरण तापलेलं आहे, एवढी वर्चस्वावरून अशा सगळ्या लढाया होणार आहेत. मग अशामध्ये के.पी. पाटील पक्ष म्हणून तुम्ही आला तर मग ते कितपत तुम्ही त्याच्यात तर धरू शकणार आहे? नाही, आपल्या शेवटी लोकांनी ठरवी. लोक फार मोठे आहेत, लोकांचं काही कळत नाही. आपण लोकांना गृहीत धरू नये. काय लोक ठरवतील माहीत नाही. उद्या जो आमच्या कार्यकर्त्यांचा जनादेश येईल त्याप्रमाणे मला काम करावं लागेल. तुम्ही आता जनतेच्या पक्षात जाणार म्हणताय, ह्या कारवाईनंतर सभासदांचं तुमचं काय मत आहे? सभासदांच्या मनात रोष दिसतोय. सभासदांच्या मनात आंबेडकरच्या या कृतीबद्दलची तीव्र नाराजी आहे, प्रचंड मोठी नाराजी आहे. शेवटी ही अर्थवाहिनी आहे. 65,000 सभासद, लक्षावधी लोक, त्यांच्या प्रगतीपथावरचा निघालेली संस्था, त्याबद्दल आणलेले अडथळे, आणत असणारे अडथळे, याबद्दल तीव्र नाराजी आहे आमदारांच्याबद्दल. ती काय लपून राहिलेली नाही. कालच्या निवडणुकीतसुद्धा ती सिद्ध झाली, अवघ्या 4-6 महिन्यापूर्वीच्या.
ते लोक विसरलेले नाहीत, लोक ते विसरत नाहीत, त्याचाच परिणाम आहे तो. पण ही जी कारवाई झाली असेल ही फक्त या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे झालेली आहे. निवडणुकीमुळे असेल तर ती लोकसभेची निवडणूक आहे, उमेदवार त्या ठिकाणी संजय मंडलिक होते, त्यांच्या सांगण्यावरून देखील झाले असं म्हणायचं आहे. महायुतीतल्या नेत्यांनी सांगितल्यामुळे झालेलं आहे, फक्त प्रकाश आंबेडकर एकटे. आता त्यांच्यावर कोण आहेत मी काय सांगणार नाही काय आहेत. आता ते एकटे आहेत का त्यांच्याबरोबर कोण आणि आहेत का सरकारमधले आणि कोण कोण घटक आहेत, मी कशाला. जी गोष्ट मला दिसत नाही, दिसलेली नाही, अंदाजे आपण त्यावर बोलणं पण हे घटक मात्र आहेत त्याच्यात स्वतः. अजित पवार नाही सांगितलं, अजित पवारांच्या कानावर घातला तुम्ही मी मला असं अडचणीत आणलं. हे अजून नाही घातलेलं आहे, मागचं घातलेलं होतं. इरादापत्र तटवलं म्हणून घातलं होतं. त्यांनी इरादापत्र आम्हाला मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न केले. तुमच्या आठवणीसाठी जरा तुमच्या बुद्धीला ताण देतो की चिरंजीव हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी दादानी जाहीर सभेत सांगितलं होतं, खाजगी जेव्हा बसल्यावर सुद्धा सांगितलं होतं खासदारांना, तुझ्या आमदारला हे सांग बाबा. झालं नाही ते. आता ते का झालं नाही मी त्यावर काय बोलून, त्यांचे प्रयत्न होते. मला अशा कारवाईमुळे के.पी. पाटील चटणारे वाटतात. नाही असं काही होणार नाही. लोक जोपर्यंत माझ्याबरोबर आहे, मी घमेंडीने सांगत नाही, जनतेचं कवच आहे माझ्या सगळ्या कामकाजाबद्दल, कर्तृत्वावर, माझ्या सहकारी मित्रांचं, संचालकांचं प्रचंड मोठा माझ्यावर विश्वास आहे आणि त्या जोरावर मी हे काम करतो आहे. माझे कामगार अतिशय कष्टाळू आहेत, अतिशय प्रेमळ आहेत, कारखान्यावर निष्ठा बाळगणारे आहेत आणि ह्या सगळ्याच्या जोरावर मी गेले कित्येक वर्ष या साखर कारखान्याचं नेतृत्व करतो आहे. 4 तालुक्याचा कारखाना, चौगले साहेब, 65,000 सभासद, 218 गावं, ही कसरत आहे. पण या सगळ्यांच्या सहकार्यानं, विश्वासाच्या जोरावर मी काम करतोय. तुम्ही म्हणताय की आता जी एक्साईजने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना फारशा काही त्रुटी आढळलेल्या नाहीत, मात्र ज्या पद्धतीनं तुम्ही मगाशी म्हणालात की असं ह्या पद्धतीनं कारखान्याला त्रास द्यायचा प्रयत्न याआधी झालेला आहे, पण तुम्हाला ज्या त्रुटी फारशा गांभीर्याने घेण्यासारख्या वाटत नाही, त्या गांभीर्याने घेऊन कुठेतरी आगामी काळात कारवाई केली जाईल असं वाटतं? नाही, असं काय मला वाटत नाही, होणार नाही तेवढी. काय नाही, किरकोळ गोष्टी आहेत. आता आम्ही ते कारखाना ज्या कंपनींचा घेतला, मौज आणि थर्मॅक्स, त्या दोन्ही कंपनींना आम्ही चालवायला दिले. तुम्ही ट्रायल द्या आम्हाला 2 वर्ष. आता त्यांनी कर्मचारी नेमलेले आहेत, परवाच 1 महिन्यापूर्वी कर्मचारी घेतलेले आहेत. आता त्यांचे नोकरनामे अजून आमच्याकडे आलेले नाही, सगळे यात काही आले. आता ही काही त्रुटी नाही, हो किरकोळ गोष्ट आहे. अशा काही किरकोळ गोष्टी आहेत, त्या पूर्तता करणार की आम्ही. किरकोळ गोष्टीचाच भाव केला जाऊ शकतो, होऊ शकेल की, पण त्याला तोंड द्या, त्याला तोंड द्यायचं, मग आपण काय करायचं. हा आता रात्रीचा करतात, हे बदनामीकारक आहे. काय त्यांना कोण, कारण शेवटी एक्साईज डिपार्टमेंटच्या ताब्यात आहे, त्यांची माणसं आहेत, त्यांचे इन्स्पेक्टर आहेत, त्यांच्या पोलीस कॉन्स्टेबल असतात, त्यांनी कधी यावं. पण रात्रीचं येऊन रात्रीचं बॅटरीनं काय नाही, आम्ही ती कशाला सांगू. आम्हाला वाटतं हे उघडणं काहीतरी झालेलं आहे, एवढं माहीत. कोल्हापूरच्या SP ला माहीत नाही. कोल्हापूरच्या SP म्हणजे आपला रेग्युलर SP नव्हे, एक्साईज SP ला माहीत नाही. पुण्यातली टीम आली, 15-16 लोकांची, 20 लोकांची, 4-5 गाड्या. काय सांगायचं, म्हणजे जणू आम्ही काय डाका गाठलाय का काय असं वाटलं. पण हे शेवटी शेतकऱ्यांचंच यामध्ये नुकसान होणार आहे. प्रकल्प रखडला, व्याज वाढलं, तर आता काय करायचं, आम्ही हेच सांगतोय की ह्याच्यात नुकसान कोणाचं. के.पी. पाटलाचं वैयक्तिक नुकसान नाही, तमाम ऊस उत्पादकांचं आहे, बँकांचं आहे. आता बँकांचं व्याज दर महिन्याला टाकलं जातं आहे, ते बसतेच ना. आता हप्ता आला, आर्थिक कोंडी होती का नाही आपली. आता आमच्यावर विश्वास ठेवून केवळ जिल्हा मध्यवर्ती कोल्हापूरची बँक नव्हे, सातारा आहे, सांगली आहे,
सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, ह्या बँकाने आम्हाला पैसे दिले. त्या बँकांना भय वाटावं अशा पद्धतीचं हे काम आहे. हे बरोबर नाही ना. एकूण किती त्रुटी काढलेली आहेत आणि ते आपलं म्हणणं सादर करायला किती वेळ देतात? नाही, ते अजून तिने पत्र द्यायचं आहे आम्हाला. त्या त्रुटी काय काय आहे त्याचं रितसर पत्र येईल आता कमिशनरकडून, त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ. भाजपच्या पटोपट आता शिंदेगड सुद्धा अशा कुरघोड्या करायला लागल्या असतात. भाजपनं अनेकांच्या देशातून नाही तर राज्यात सुरू केल्या अशा आता शिंदेगडासारखं असं म्हणाले. नाही, आता त्या भाजप हा मोठा पक्ष आहे. शिंदे साहेब हे मोठी माणसं आहेत, त्यांचं नावं कशाला मी. आमच्या आमदारांनी मात्र हे केलं करायला खरं आहे. आता आमदार शिंदे साहेबांचे आहेत. आता त्यात शिंदेला दोष मी का देईन. मी फार छोटा माणूस आहे, खालच्या पातळीवर, एवढी उंची नाही आमची त्यांच्यावर टीका कर. त्याच्यामार्फत अजित पवारांचा त्रास झाला असेल ना. अजित पवारांच्या गटातल्या माणसाला असा त्रास. आता चालायचंच ते काय राजकारणात. हे बघा, राजकारण हे आहे. राजकारणात हा त्रास, अडथळे, शर्यती हे आल्याच की. आता आम्ही आहे 40 वर्ष त्यात पडझडीत आहे. उभा राहिलो, पडलो, ठेचाळलो, त्यातनं उभा राहिलो लोकांच्या पाठबळावर. हे चालायचंच. मतदारसंघातला एखादा मोठा विषय तरीच गेला नाही तर तुम्ही नेहमी म्हणता रस्त्याचं काम झालं नाही तर पुन्हा केपीना आमदार व्हावं लागेल असं अनेक भाषणामध्ये वेगवेगळ्या म्हणता. आता यंदा कशासाठी आमदार ह्या प्रवृत्तीला थोपवण्यासाठीच ही समाज हिताची गोष्ट नाही. ही प्रवृत्ती तशा हिताची नाही. ठीक आहे, तुम्ही काय करता करा, आनंद आहे आम्हाला. आम्ही कुठं काय म्हणतो. आता आम्ही सूतगिरणी 1 नंबरची चालू, राज्यात 1 नंबरची, राज्यात सगळ्या तोट्यात आहे. एक नागपूरची, ती कोणाची, एक नागपूरची तेवढी फायद्यात आहे आणि आमची हुतात्मा त्यांनी काढली 2 वर्षापूर्वी. त्यांनी पैसे 15-20 कोटी रुपये ॲट ए स्ट्रोक घेतले. आम्हाला आनंद आहे. उभा करू देत ना, चालू द्यात, कॉम्पिटिशन करू द्या, विकासात कॉम्पिटिशन करावं, प्रगतीवर न्यावं. त्याच्याबद्दल आमचं कुठं दुमत आहे. आमचं काहीच नाही, कधीच आम्ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आम्ही कशाला ते हे करू. त्यांचं काम त्यांनी करावं, आम्ही त्याबद्दल म्हणतो. पण अशा पद्धतीचे अडथळे आणणे सार्वजनिक संस्थांच्यामध्ये, ज्याच्यामुळे जनतेचं नुकसान होतं आहे, तिथल्या नेतृत्वाला योग्य त्या मार्गानं, लोकशाही मार्गानं तुम्ही हरवा, लोकांच्याकडे कैफीत मांडा. आमच्याबद्दल अनेक प्रकारचे खरे खोटे आरोप या निवडणुकीत त्यांनी करून बघितले, त्याचा काही उपयोग झाला नाही. तेवढ्यावरनं तरी त्यांनी थोडं सावध व्हायला पाहिजे होतं, पण ते नाही झाले सावध. ह्या गोष्टीनं आणखीन नाराजी त्यांच्याबद्दल वाढणार आहे. कदाचित त्यांना ते आता आवडणार नाही या आमच्यासारख्याने असं म्हणणं. ते आमच्या फायद्याचंच आहे. फक्त एकच आहे की आमच्या सभासदांचं नुकसान होतं आहे, त्याच्याबद्दलचं दुःख आहे. आमच्या कारखान्याची बेआबरू होती, त्याचं एक दुःख आहे. बदनामी होती कारखान्याची, हेच दुःख आहे. उत्तम चाललेला कारखाना, अनेक कारखान्यातनी पगार बंद आहेत. मी कोणावर टीका करत नाही. बोनसचा तरी पत्ताच नाही. ऊस बिलं भागली जात नाही, ऊस तोडणी वाहतुकीची बिलं नाही. असं हे रोज डोळ्यानं आम्ही बघतो. आणि चांगलं चाललं आहे त्याच्याबद्दल असं का, असं आमच्यासारख्याला वाटतंय. आपण आता बोलताना केसीआर म्हटलं की इथल्या कार्यकर्त्यांनी, इथल्या नागरिकांनी ठरवले की आमचा पक्ष केपी, आमचं चिन्ह केपी, आमचा उमेदवार केपी. केपी साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला म्हणायचा अजित पवारचा. अजून कुठं सोडला आहे, कोण म्हणते सोडला आम्ही. आणि आता पक्ष आम्ही राष्ट्रवादीतलेच आहे. कुठले आता ते कशाला ठरवायचं, ते चुलते पुतणे ठरवू देत की. आम्ही राष्ट्रवादीतच आहे की हो. आम्ही कुठं कुणाला सोडलं आहे, कुठं गेलो आहे आम्ही. हो, लोक आता काय सांगतात अजून नाही. लोकांची भूमिका दिसते अशी, मानसिकता अशी आहे की आघाडीच्या बाजूनं
जावं अशी मानसिकता आहे. जे आहे ते मी तुम्हाला अगदी खुल्लम त्यांच्या सांगेन. मनातलं मग इच्छा पूर्ण होणार. आता ते बघूया, बसून ठरवूया ना. त्या कसं? संदर्भात एखादा मेळावा घेणार आहे काय? घेणार की सगळ्यांची मतं समजावून घेणार. एखादा तिन्ही तालुक्यातला मेळावा घेणार, आजरा, भुदरगड आणि राधानगरी या तिन्ही तालुक्यातला, आणि शेवटी लोक सांगतील तो निर्णय घेऊन पुढे जायचा. असा माझ्यावर एकदा प्रसंग आलता, मी तो पार पाडला आहे. लोकांनी ठरवलं त्या दिशेने गेलोय मी. पहिली माझी निवडणूक विधानसभेची लोकांनीच ठरवून दिली. होय, मग अपक्ष राहिलो ना. हां, असं नाही हो, असं काही ठरलेलं नाही. आम्हाला कोणतरी म्हटलं या तर जाऊ की आम्हाला सोयीचं असेल, योग्य असेल. अजून नाही, अजून अवधी आहे. सगळेच चाचपुडायला, अजून कुणाचं काय ठरलं आहे मला तुम्ही सांगा. अजून सगळे चाचपुडायला आहेत राज्यस्तरावर. काय काय घडतंय बघूया. पण आम्ही ह्या रिंगणात यावेळेला असणार फक्त 100%. मी अगदी टू बी फ्रँक, तुम्ही सगळे आमचे मित्र आहात, आमच्यावर प्रेम करणारे आहात, म्हणून खरं सांगायला हरकत नाही की आम्ही या लढाईत 100% असणार. आता स्वरूप अजून सांगता येत नाही. आणि काय, एनी क्वेश्चन? पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार. या निमित्तानं का असं ना, खरं म्हणजे मी आंबेडकर साहेबांचा आभार मानावे का, त्यामुळं तुमचं दर्शन इथं घेता आलं मला. तुम्हाला त्रास दिला त्याच्याबद्दल माफी. खरं म्हणजे कोल्हापुरातच पाहिजे होतं, पण तुम्ही एकदा इथं यावं असं ह्या निमित्तानं का असं ना. काल संध्याकाळीच मी आमच्या मित्रांना इथल्या सांगितलं की बाबा बोलवा या निमित्तानं. विनाकारण काय होतं गैरसमज. आता उगाच बँकेचे लोक चौकशी करायला बाहेरल्या, काय भानगड आहे, काय झालं असं होतं रात्री. तुम्ही म्हणत होता नको, मी ऑन वे होतो, पुण्याला तारखेला निघालो, तुम्हाला बोललो की मी. आणि मी ज्यावेळा देणार त्यावेळा तुम्हाला बोलवतो. आता काय झालं, कालसुद्धा आमची स्थानिक वार्ताहर आली, ती म्हणजे काहीतरी बाहेर द्या. नको म्हटलं, कशाला. मग मी काय वाट बघत होतो, त्यांचं पत्र काय येतं आहे त्याला उत्तर आपण तयार करूया आणि मग आपण बाईट देऊया. पण बँका काळजीनं विचारायला हो, त्यांचं बरोबरच आहे. बाहेरल्या बँका हो, आमच्या बँकेला माहिती आहे की आमच्या जिल्हा बँकेनं जो फायनान्स केलेला आहे की अनेक कारखान्यांना, त्यात KP पाटलाचा कारखाना उत्तम आहे हे इथल्या बँकेला माहिती आहे हो. बाहेरल्या बँका विचारणार. आता एक बँक, आता कोणतरी अधिकारी आल्या, सातारा जिल्हा बँक आली आहे, बघायला खरोखर काय आहे ते. आता काय असं होतं हो, कारण नसताना गैरसमज होतो. म्हणून ह्या तुमच्या माध्यमातून काय होईल तो क्लिअर होईल आमची अपेक्षा आहे. आणि तुम्ही काय चांगल्याला चांगलंच म्हणताय नेहमी, तसं काय आपण नाही. त्रुटी असेल तर त्रुटी आहे म्हणून सांगतात, ते काम आहे आपलं. आणि हेच माध्यम आहे ना आम्हाला योग्य. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.